हाय नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं आणि भाऊ बहिणींचं? तर झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण? तर हो का मित्रांनो, आपलं आता जेवण झालंय बरं का. एकटा चालू आहे कामाला. आता जोडीदाराला होतं काम म्हणल्यानंतर घरी, तर बागत पाणी ढिगभर आहे मित्रांनो. का आता जेवण केलं मस्त असं. मसुरी डाळीचं कालवण दिलं होतं. मसुरीच्या डाळीचं कालवण आणि ज्वारीची भाकरी होती. तर 2 वाजल्या म्हणलं, 1:45 म्हणल्यावर चला जेव आपलं म्हणलं. आता मग काय 100-200 गुटी म्हणलं परत बांधा येईल. कारण की सकाळी पण 9 वाजल्या होत्या कामावर यायला मित्रांनो. आणि हो का कसं आहे, हो का रानातनं पाणी बाहेर काढलंय बघा, हो का. आणि त्या चिखलातच करतोय काम, हो का. गावात तर किती आहे बघितलं ना, भरपूर कमर इतकंच गावात आहे बघा. तिकडं आतमध्ये बांधली 2 झाडं. आणि आता जेवण केलं हो, कोण गाडी लावली तिथं. शेवाळ ही समज त्याने दिलं होतं म्हणल्यावर आता येतो म्हणलाय. आता केव्हा येतोय काय माहीत, सकाळपासून. आता त्यांच्यातलं वारलं होतं मित्रांनो पाहुणं, म्हणजे वयस्करच होतं. वयस्कर वारली होती म्हणल्यानंतर त्यांच्या भावकीतलं मग समजा झाल्याशिवाय तर आहे का त्याला तरी यायला चान्स. आपण तरी तसं कसं म्हणायचं ये. त्याला बी नव्हता फोन केला म्या की ये म्हणून. परत त्याला त्याचाच आल्यावर म्हणलं तुझं उरकून ये म्हणलं, होऊन जाईल. मग येतो म्हणलाय. आता जेवाय बसल्यावर त्याला केला होता फोन, निघालोय म्हणला घरनं, येतो म्हणला 2-2:30 वाजेपर्यंत ये म्हणलं. मग कारण की आता झाडं कुठली आहे ते पण आपल्याला माहिती नाही ते बांधायची. त्याच्यामुळं मग त्याला म्हणलं ये लवकर, झालं असलं तुझं तर म्हणलं. मग आता हे म्हणलं आहे बरं का, कारण त्याने असा बुचोडा बांधलाय झाडाचा तिथं. झाडाला म्हणजे बुचोडा बांधलाय, म्हणजे सुतळीनं बांधलंय. तर बघू आता ती एक घ्यायचंय. तिकडं आतमध्ये 2 बांधले, ते लय चिखलात तिथं तर हरासमेंट झाले मित्रांनो. गावातून चिखलन पाय घसाघस शिरायचा. डास बी आहे तर मुलकाचं. चाललोय आता थोडं ती येस्तवर सवडून काप घेतो, बांधतो मित्रांनो. एकट्याला बी नाही कर्म धंदा होत नाही मित्रांनो. एकाला 2 असावे जोडीदार. डोळ्यात काय गेलं म्हणलं, काय चिलाट. मालकांनी गवत बिवत काय बागाचं काढलेलं नाही. आता इतकं गवत असतं का बघा बरं. पाण्यातच हाय बाग बांधल्यावर गवताला तरी काय लागतंय. काल ट्रॅक्टर गुतला होता मालकाचा. पाणी जे काढाय आलं ते ट्रॅक्टरच बसला अडकवून. आणि काय तसंच अवजारी सोडलंय तिथं. लागतंय करा होय भाऊ बहिणीनं. चिखलन पाणी म्हणून चालतंय का? आज जरा थोडंसं हटापलंय, नाही तर सारखं चिकचिक चिकचिक चालूच आहे. संध्याकाळचं करतंय नेट. आज तावतंय बघा भरपूर. आता हे बघा इथं बी पाणीच आहे बघा. येळू आणून ते गव्हात जरा सारतो आणि सारून मग सवाळतो मित्रांनो त्याला. अडचण आहे. कॅरेटावर बसून जेवण केलंय हो का. चिकोलच आहे समजा खाली, आहे का. कॅरेटवरच बसून केलंय जेवण बघा. सकाळी म्हणलं पिंकीला उरक पटा पटा पटा. आपलं कसं आहे, आपलं आता 2-4 दिवस म्हणलं. आता तुम्हाला सांगतो माहेश्वरीचा आपल्या बड्डे बी आलेला आहे. माहेश्वरीचा बड्डे झाला की लगेच 30 तारखेला आईचं मासिक आलेलं आहे. आणि मासिक झालं की हप्ता आलेला आहे मोबाईलचा. हो का असा विषय आहे भाऊ बहिणीनो. आणि पावसामुळं काय झालं, 1 आठवडा तर खालीच गेला.
धड काम नाही ना धाम नाही. त्या आठवड्यात काम झालं असतं म्हणजे कुठलं नाही कुठलं मिटतंय मित्रांनो. म्हणजे आला म्हणजे खर्च समजा एकत्रच येतोय बघा. आणि यूट्यूबवर पण आपलं व्हिडिओ नसल्यामुळं काय यूट्यूबचं बी पेमेंट आपल्याला नाही. तर आपलं जसं वेळ मिळेल तसं मित्रांनो काढतोय व्हिडिओ. बघा ऊन पडलं बघा, कसलं ऊन पडलं. चक्री ऊन पडलं, चक्री तापतंय नुसतं. आणि तापतंय मग काय होतंय माहिती का, येतंय नेट. आणि ते बांधायला नाही मित्रांनो टाइम लागत, पण सावळायला काप घ्यायला तरी पिंकीनं एक चाकू हरवला बघा. कुठं ठेवला आणि कुठं चगदाना दिला फेकून त्या राड्यात, काय माहिती. तिला चाकू वाता वाता बघा सावळायला. हे बारीकच पान होतं ना, वाता वाता चांगला. आता 2 आहेत चाकू, पण आता नवीन चाकू लगे चालत नाही मित्रांनो. नवीन चाकू चालत नाही म्हणल्यावर मग काय करावं लागतंय, त्याला थोडासा सवळावा लागतोय, म्हणजे चालवावा लागतोय, घासावा लागतोय त्याला. तेव्हा ते आपलं चालतंय दमादमाने. जेवण म्हणलं बसावं गटीकभर. आता एकदा चालू केलं की डायरेक्ट मग संध्याकाळीच घरी. ही पाय दुखते बघा एकटाच, काय भानगड कळाना बघा. सुजतंय हो, काय सुजलाय पाय, काय टोचलंय म्हणून बी कळाना, काहीच कळाना, नुसतं सुजलंय बघा. हो का, ही समधी सुजच आहे त्याला. ठणका लागतोय नुसता त्याला. असा सारखा दाबावा लागतोय, असा खाली खाली असा दाबून धरला की मग ठणका राहतोय. नाहीतर असा त्याला अलगद ठेवला गेलं की ठणका लागतोय बघा. तर तुमचं झालं का भाऊ बहिणीनं जेवण? तुम्ही काय काय जेवण केलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. पिंकीनं काल बनवल्या होत्या बालुशा म्हणल्या, ती तर बालुशा काय अजून खाल्याच नाही त्या भाऊ बहिणीनं. सकाळी म्हणलं बघावं, पण थोडासा त्यात अजून राहिला पाक मोरायचा म्हणल्यावर म्हणलं राहून दे, मोरून दे म्हणलं. चांगलं मुरल्यावर मग बरं लागतं खायला गोड, नाहीतर परत त्याला पिटाळ लागतं. मग येऊ द्या म्हणलं आता त्याला बी. म्हणल्यावर म्हणलं संगच आता माझं अगोदर झाल्यावर त्याला मग होईन का, मग ते परत त्याला मग हे करेल, गळटल. त्याच्यामुळं ती येस्तवर थांबलोय. आता मला काय लय नाही, थोडीच बांधायची ना, 200 सुतळी बांधायची आता. हे असा फन मारला होता बघा पाणी काढायला. बघा असा फन मारला होता, आणि फन मारल्यावरती पाणी काढायला काय झालं, ट्रॅक्टर त्या तिकडं गुतला त्या गाडीच्या पलीकडं बघा. तसंच ती त्याला होता अवजारण बिवजारण, नांगूर तिथं टाकला काढून, आणि ट्रॅक्टरला काढला ओढून बाहेर. आणि काय सोपं आहे का वय भाऊ बहिणीनं? चिखलातला यारला होता, ती 80 पर्यंतच आत गेलता. आणि काल तर आलो होतो, पण काल तसंच फिरून गेलो माघारी, तेव्हा तर लय पाणी होतं ना. आत्ता बी पाणीच आहे, निघलंच नाही पाणी. फन मारलाय त्यांनी, पण चाऱ्याच पाडल्या नाही त्या ना पाणी निघायला. तेवढ्याने काय पाणी निघतं का? आता झाडं बी त्यांनी कशी ठेवलेली आहे ती माहीत आहे का? काय त्यांना कुठली क्वालिटी वाटली त्या झाडावर कलम करायच्या ती
कारण की त्यांना त्याची व्हरायटी बनवायची. तर चला मित्रांनो, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. घ्या तर सर्वांची काळजी. बाय बाय.